जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम. रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. श्रीराम. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्यांचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. श्रीराम. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. मनोबोध चिंतन या यूट्यूब कार्यक्रमाचा हा आज सांगतेचा समारोपाचा भाग आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, अशा त्या विघ्नहर्त्याला वंदन केलेलं आहे. दुसरं वंदन शारदेला केलेलं आहे, जी चारी वाणींची देवता आहे, तिला वंदन केलेलं आहे. तिसरं वंदन प्रभू रामचंद्रांना केलेलं आहे. आपले सगळ्यांचे सद्गुरू जे स्वामी समर्थ रामदास स्वामी यांचं जे आराध्य दैवत आहे, त्या रामालाही वंदन केलेलं आहे. आणि त्याला विनवणी केलेली आहे की तू आमचा तात आहेस, तू आमचा पिता आहेस आणि मी तुझं बालक आहे. त्यामुळे मला कशाचीच भीती नाही जेव्हा तू माझ्याबरोबर आहेस, असं प्रभू रामचंद्रांना आळवणी केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. अशा सज्जनगणाचा सुद्धा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. कारण तिथे आजही समर्थांचं वास्तव्य आहे, आजही त्यांचं अस्तित्व आहे. आजही ते अनेकांना दर्शन देतात, किंवा ते असल्याची निदान अनुभूती तरी अनेकांना रामदासी, अनेक अशा रामदासींना ही अनुभूतीसुद्धा येते. त्यांना वंदन केलेलं आहे. आणि शेवटी साक्षात मारुतीचा अवतार असणाऱ्या अशा ज्यांचं नाव रामदास आहे, त्यांनी हे नाव घेतलेलं आहे. वस्तुतः नारायणाचा हा रामदास कसा झाला, हे आपण या मनबोध चिंतनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थांचं चरित्र तर अनेकांना परिचित आहे, पण ज्याचं नाव नारायण ठोसर होतं, असा हा पुढे रामाचा दास स्वतःला कसे म्हणून घ्यायला लागले, याचंही एक रोचक वर्णन आपण मागे कुठल्या भागात पाहिलेलं आहे. आज मात्र समारोपाकडे वळताना मनाला थोडीशी हुरहुर वाटते की जवळजवळ 8-9 महिने चाललेला हा उपक्रम आता थांबणार. पण थांबला तरी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कधीही बघता येणार आहे, त्याच्यावर चिंतन मनन करता येणार आहे, त्याचा पुनर्विचार करता येणार आहे. पण कधीकधी आपलेच विचार वेगवेगळ्या वळणावर बदलत असतात. कधीकधी कुठला श्लोक मार्गदर्शक ठरेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे अतिशय प्रभावी असं एक साधन आपल्याला मिळालेलं आहे. पण आता 7 जूनला सुरू झालेला हा प्रवास जो आहे, तो या दासनवमीला म्हणजे 25 फेब्रुवारीला समारोप होतो आहे, त्याची सांगता होते. पण जशी हुरहुर आहे तसं समाधानसुद्धा आहेच ना. समाधानसुद्धा आहेच,
कारण हा एखादा उपक्रम, छोटंसं कार्यसुद्धा पूर्ण करण्यामध्ये सुद्धा त्या प्रभू रामचंद्रांची कृपा पाहिजे, समर्थांचे आशीर्वाद पाहिजे, तरच हे कार्य पुरं होतं. त्यामुळे ह्या 25 फेब्रुवारी 2022 या दिवशी दासनवमीच्या निमित्ताने आपला हा उपक्रम पूर्ण होतोय. जो पूर्ण झालेली जी सेवा आहे ती समर्थांच्या चरणी समर्पित करत आहे. आणि आजच्या या शेवटच्या 2 श्लोक खरं तर राहिलेले आहेत. 203 श्लोक झालेत 205 पैकी. आता फक्त 2च श्लोक राहिलेत, पण ते 2 श्लोक किती महत्त्वाचे आहेत. तसं म्हटलं तर फलश्रुती काय आहे याची हेही सांगणारे हे श्लोक आहेत आणि पुनरुच्चार करणारे सुद्धा हे श्लोक आहेत. सत्संगतीचं महत्त्व तर आपण सगळेच जाणतो. समर्थांनी सदैव आपल्याला नेहमीच सांगितलेलं आहे, परिसंग सोडून सुखे राहावे. कुठला संग सोडायचा आहे? प्रपंचाचा संग सोडायचा आहे, कुसंग सोडायचा आहे, दृश्य वस्तूंचा संग सोडायचा आहे. पण मग धरायचं आहे कुणाचा संग? रामरायाचा, सत्संगतीचा, सज्जनांची संगती धरायची आहे असं अनेक वेळा सांगून पुन्हा आता पुढच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतायत. काय सांगतायत बघूया. मना संग हा सर्वसंगास सोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. श्रीराम. अनेक वेळा सांगून झालेला विषय आहे, पण महत्त्वाचा आहे आणि म्हणून समर्थांना तो पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतोय. आणि आता अतिशय सोप्या पद्धतीने आणखीन समर्थ सांगतायत की एक संघ तुम्ही जोडा, बाकीचे संघ आपोआप सुटतील. प्रभू रामचंद्राशी, त्या परब्रह्माशी, त्या निर्गुण निराकार अशा परमात्म्याशी तुमचा संघ जुळला ना की बाकीचे सगळे संघ आपोआप गळून पडतील. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्नसुद्धा करावे लागणार नाहीत. असा हा अतिशय महत्त्वाचा, अतिशय प्रभावी, पुनस्मरण करून देणारा असा हा श्लोक काय आहे हा बघूया आपण. समर्थ सांगतात, मना, अरे संतांची संगती जर का जुळली, ती आपल्याला त्यांच्या संगतीत जर का राहता आलं तर इतर संगतीपासून आपोआप बाजूला होता येतं. सत्संगाने काय होतं? चटकन मोक्ष मिळतो. मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. असा आहे, चटकन मोक्ष देणारा हा संघ आहे. सत्संगाने साधकाची चटकन सुटका होते. कशातून सुटका? चक्रातून, या संसाराच्या चक्रातून सुटका होते. आणि सत्संगाने होतं काय तर द्वैत हे समूळ नष्ट होतं. तात्पुरतं नाही, कायमचं आणि समूळ, मुळासकट ते द्वैत नष्ट होतं आणि फक्त अद्वैताची अनुभूती येते. असा हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. आता आणखीन त्याच्यातलं गुह्य ज्ञान, त्याच्यातला लक्ष्यार्थ समजून घेणार आहोत. संतांचा सहवास केला की जी आत्तापर्यंत जोपासलेली मी देहच आहे ही जी भावना होती, हा जो भ्रम होता, तो आता क्षीण झालेला आहे, संपूनच गेलेला आहे. मी देह नाही ही आता ठाम समजूत झालेली आहे. हा ठाम विश्वास आहे आणि मी देह नाही. मग मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. मी देह नाही ही भावना एकदा क्षीण होऊ लागली की दृश्य वस्तू म्हणा, दृश्य व्यक्ती म्हणा, यांच्यात गुंतलेलं मन आपोआपच सहजच तिथून बाजूला होतं. आणि अशा रीतीने आपोआप सगळी बंधनं गळून पडतात ना. बंधन कशाचं आहे? हे प्रपंचाचं, या संसाराचं, या देहाचं बंधन आहे. पण एकदा ही भावना दृढ झाली की दृश्य वस्तूमध्ये रस राहत नाही, दृश्य व्यक्तीमध्ये नाही. हा सगळा पसारा निरर्थक वाटायला लागतो, त्याच्यातलं वैयर्थ कळायला लागतं. आणि ते कळायला लागलं की बंधनं गळून जातात. आणि बंधनं गळून गेली की म्हणजे मोक्ष मिळालाच म्हणून समजा. आता बघा, या दृश्याच्या जंजाळात गुंतलेला जो साधक आहे ना, आत्तापर्यंत सगळं जंजाळ होतं. नातेवाईक, मित्र, हितचिंतक, वस्तू, प्रॉपर्टी, इस्टेट, शेती, वाडी, घर, बंगला, घर, या सगळ्यामध्ये रस होता. असा साधक आत्तापर्यंत त्याच्यात गुंतलेला होता. त्यांनी जर का ठरवलं तर स्वतःच्या प्रयत्नाने सुद्धा तो
त्याचा उद्धार होऊ शकतो, त्याला मोक्ष मिळू शकतो, पण त्याच्यासाठी कष्ट पडतात. माझ्या मीच प्रयत्नाने करीन, होऊ शकणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी अतिशय कष्ट पडतात, फार वेळ लागतो. पण जर का सद्गुरूची कृपा झाली तर हे लगेच घडून येऊ शकतं. सद्गुरूंची कृपा होण्यासाठी संतांची संगती आवश्यक आहे. आणि संतांच्या संगतीतून काय होतं तर ह्या आत्मशक्तीचा पुरवठा होतो, सप्लाय होत असतो. बघा ना, एखादा सप्लाय बंद झाला किंवा विजेचा सप्लाय बंद झाला की आपली सगळी उपकरणं ठप्प होऊन जातात. आत्मशक्तीचा सतत सप्लाय होत राहिला तर आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू होते. आणि ह्या आत्मशक्तीच्या करामतीमुळे साधक खूप लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोचतो. कळत देखील नाही, विना कष्ट विना सायास तो ध्येयापर्यंत पोचतो. पण आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा पोचणं एक वेळ शक्य आहे, पण तिथे टिकूनही राहायला पाहिजे ना. तिथून घसरायचं नाही आहे, तिथे टिकून राहायचं आहे, तिथून परत यायचं नाही आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम असं गीता सांगते. आणि मग तिथे टिकून राहण्यासाठी सुद्धा ही सत्संगतीच कामाला येते. बघा, परमात्मस्वरूपी संपूर्णपणाने लीन होऊन द्वैताचा समूळ उच्छेद झाला की मग कामच संपलं. मग काही मिळवायचं शिल्लकच राहत नाही, संपूनच जातो. अशा रीतीने अगदी आरंभापासून ते अखेरपर्यंत संत संगती माणसाला सांभाळते आणि आत्मज्ञान प्राप्त करून देते. असं हे सुसंगतीचं महत्त्व आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, त्वदंघ्री पद मी जडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. असं ह्या जुन्या कवितेमध्ये जे सांगून ठेवलं आहे ते आजही तितकंच प्रभावी आहे. सत्संगती ह्याला पर्याय नाही आहे. सत्संगती ही हवीच. सन्मार्गाने जर का आचरण करायचं असेल, हा राघवाचा पंथ जर का त्याच्यावरून आपल्याला मार्गक्रमणा करायची असेल तर सत्संगतीचं महत्त्व आहेच. आता या सत्संगतीत असलेल्या व्यक्तीला कुसंगती टाळण्यासाठी वेगळं काही करावंच लागत नाही. ती कुसंगती आपोआप निघून जाते, ते सहजच घडून येतं. म्हणजे हल्ली बघा, अनेक ठिकाणी या समर्थ विचारांचा खूप चांगल्या रीतीने प्रभाव आणि प्रसार झालेला दिसून येतो. प्रभाव आहे अनेक, अगदी आर्थिकदृष्ट्या सामान्य गटामध्ये सुद्धा या समर्थ विचारांच्या कोणीतरी एखादा त्यांचा नेता असतो, तो काही सांगतो आणि काही 25-50 लोक एकत्र जमून काही त्याच्यावर चर्चा करतात. त्याला बैठक असं म्हणतात. या बैठकीत म्हणजे रेवदंड्याला विशेषतः जिथे कोळी समाज जास्त आहे अशा ठिकाणी या बैठका पुष्कळ वेळा व्हायच्या. आणि त्याच्यातल्या सगळ्या 100% लोकांची जी व्यसनं होती ती पूर्णपणाने नाहीशी झाली. पूर्ण व्यसनं सुटूनच गेली. कशी सुटली हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. कारण अहो, जिथे सत्संगती आहे, सत्पुरुषांकडे नेहमी जाणं येणं असलं की त्यांच्या प्रेमाचा सुद्धा धाक वाटतो. आणि आपलं हे चुकीचं कर्म, आपली ही दुष्कृत्य त्यांच्या लक्षात येऊ नये असं याच्यासाठी साधक खबरदारी घेतो. आणि ही खबरदारी घेता घेता ही व्यसनं संपूनच जातात, सुटूनच जातात. त्यामुळे आपण वाईट वागलो तर त्यांच्या लक्षात येईल या धाकाने का होईना ही व्यसनं सुटून गेली. म्हणजे सत्संगतीने. आणि मग त्या व्यसनात ओढणारे जे त्यांचे कोणी मित्र परिवार असतील, काही जे सहकारी असतील, त्यांची संगतसुद्धा सुटून गेली. म्हणजे सत्संगती हे कुसंगतीवर एक जालिम असं औषधच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे साधनेच्या आड जी माणसं येतात त्यांची संगत हळूहळू सुटतच जाते. किती उत्तम प्रभाव आहे बघा. या सत्संगतीमध्ये मोक्षही मिळतो आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटकाही होते. पण हे कशावर अवलंबून आहे तर त्याच्यासाठी साधकाची तळमळ पाहिजे, साधकाला त्या ओढ पाहिजे. त्यामुळे साधक म्हणजे मुमुक्षूकडून साधक होताना सुद्धा
मुमुक्षूचे सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. मुमुक्षू पहिल्यांदा असतो तो अगदीच बद्ध असतो, तो इकडे वळत सुद्धा नाही. पण मुमुक्षू जेव्हा होतो तेव्हा ही काही आत्मज्ञान, ही काहीतरी प्राप्त करण्याची गोष्ट आहे, मला कुठेतरी ध्येयापर्यंत पोचायचे ही जाणीव होते, तेव्हा तो मुमुक्षू होतो. पण मुमुक्षूमध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत बरं का. मंद आहे, मध्यम आहे आणि तीव्र आहे. मंद मुमुक्षांना मोक्षाची काही एवढी तातडी नसते, घाई नसते. ते केवळ सात्विक कर्मणूक म्हणून या अध्यात्माकडे पाहतात किंवा परमार्थाकडे तेवढीच दृष्टी असते की वेळ चांगला जातो, काहीतरी चांगलं बरं कानावर पडतो, एवढीच मंद मुमुक्षूंची आवड असते किंवा ओढ असते. त्यांची खरी आवड असते ती खरी प्रपंचाचीच असते. पण प्रपंच नीट चालावा, माझ्या प्रपंचामध्ये काही संकट येऊ नयेत, काही आजारपण येऊ नये, काही आर्थिक संकट येऊ नये, ह्याच्यासाठी ते परमार्थाकडे बघतात. असे मंद मुमुक्षू असतात. मध्यम मुमुक्ष असतात तर ह्याच्यापेक्षा थोडे अधिक गंभीर असतात, कारण ते त्रिविध तापांनी पोळलेले असतात. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून लवकर बाहेर पडावं असं त्यांना वाटत असतं आणि संसाराची एक एक उपाधी ते हळूहळू का होईना पण दूर करत असतात. त्यांना म्हटलेलं आहे मध्यम मुमुक्षू. तीव्र मुमुक्षू कसे असतात तर तीव्र मुमुक्षूंची पूर्ण तयारी झालेली आहे, बैठक अगदी पक्की झालेली आहे आणि इतकी की क्षणात ते या संसारातनं बाहेर पडू शकतात. उठोनी वाटेची लागावे जिगंतराप्रती अशी त्यांची भावना असते आणि ह्या उक्तीनुसार एका क्षणात सर्व संग परित्याग करण्याची त्यांची तयारी असते. यांना म्हटलेलं आहे तीव्र मुमुक्षू. आणि अर्थातच त्यांचा द्वैत भाव समूळ नाहीसा झालेला असतो. बघा ना, सत्संगामध्ये पहिल्यांदा असतं ते द्वैत असतं, नानात्व असतं, विविधता असते. पण नंतर हळूहळू काय उरतं, सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामध्ये अभेद भक्ती निर्माण होते, अभेद भाव निर्माण होतो आणि गुरु काय करतो, ह्या शिष्याचं द्वैत पूर्णपणाने नाहीसं करतो. तसंच जीव आणि ब्रह्म हे खरं तर द्वैत असतं. पहिल्यांदा जीव वेगळा ब्रह्म वेगळं हे द्वैत असतं, पण हळूहळू तेही संपुष्टात येतो आणि मग अशी अनुभूती येते, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव आणि ब्रह्म हे एकच आहे, त्याच्यापेक्षा वेगळेपणा नाहीच आहे तिथे, अशी अनुभूती येते. अशा अनुभूतीनंतर साधकाचे व्यवहार आहेत ना ते द्वैताच्या नियमाप्रमाणे घडतात, पण मनाची अद्वैत बोधाची धारणा मात्र कायम राहते. द्वैतात तो वावरतो, व्यवहार करतो, देवाणघेवाण करतो, पण मनामध्ये अद्वैत भाव हा निरंतर जागृत असतो. असं इथे सांगितलं आहे. संत संगतीचं महत्त्व सांगितलं आहे. मनासंग हा द्वैत निशेष मोडी असं म्हणतायत समर्थ. आता अगदीच अखेरचा श्लोक, अगदीच शेवटचा श्लोक, पण त्याच्यामध्ये फलश्रुती सांगितली. एवढे आम्ही हे मनाचे श्लोक वाचले, अभ्यासले, मनन केलं, चिंतन केलं, काही लिहिलं, काही सांगितलं, लाभ काय झाला? अहो, लाभ झाल्याशिवाय राहणारच नाही. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. श्रीराम. मनाची शते, शते म्हणजे काय आहे? 200 श्लोक आहेत ना, 205 श्लोक आहेत. हे श्लोक जर का श्रवण केले, मनाची शते ऐकता दोष जाती, असे हे जर का श्रवण केले तरी सुद्धा दोष निघून जातात आणि मतिमंदते साधना योग्य होती. मतिमंद म्हणजे अज्ञानी माणसंसुद्धा ही साधनेकडे वळतील आणि साधनेचा त्यांना अधिकार प्राप्त होईल, साधना करण्याची योग्यता त्यांना प्राप्त होईल. बरं, आणखीन साधना करण्यासाठी काही सप्लाय पाहिजे, शक्ती पाहिजे. ती कुठली आहे? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. आकलन शक्ती, ग्रहण शक्ती वाढते, ज्ञान वाढतं, वैराग्य आहे, सामर्थ्य हे सगळं वाढतं आणि मग ते साधना योग्य तर होतातच आणि मग
अंतिम लाभ काय म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. आणि शेवटी मुक्ती कुठली आहे? ती सायुज्यता मुक्तीचा लाभ होतो, ही निश्चितपणाने मिळणार आहे. म्हणे दास विश्वासता, त्याच्यावर विश्वास ठेवून जर का तुम्ही ह्याचं केलं तर निश्चितपणाने मुक्ती मिळणारच आहे. आता इथे श्रवण म्हटलेलं आहे, मनाची शते ऐकता. आता बघा काय कोण सांगतंय? सांगणाऱ्याच्या शब्दाला वजन आहे का नाही? सांगणारे स्वतः स्वामी समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत. ते फुकाचे बोल नाही आहेत, उगीच काहीतरी कुणीतरी सोम्या गोम्याने सांगितलेलं नाही आहे. समर्थ आपल्याला सांगतायत. आणि समर्थांसारखा अलौकिक ब्रह्मज्ञानी अशा या ग्रंथकारांनी वाचकांचा उद्धार व्हावा, म्हणजेच त्यांचं अज्ञान नाहीसं व्हावं, म्हणून हे सामर्थ्य निश्चितपणाने मनोबोधामध्ये अक्षरशः ओतलेलं आहे. समर्थांचे शब्दाचं जे सामर्थ्य आहे या मनोबोधातनं आपल्याला निश्चितपणाने वेळोवेळी दिसून येतं. अज्ञान नाहीसं होताना दोन परिणाम होतात बरं का. अज्ञान नाहीसं होताना नेमकं काय होतं तर दोन प्रकारचे परिणाम होतात. एक म्हणजे पहिलं म्हणजे माणसाचे दोष क्षीण होऊन तो आत्मज्ञानाचा साधक बनण्या इतका योग्य होतो, हा पहिला परिणाम आहे. आणि दुसरं म्हणजे साधनात राहिल्यावर त्याच्या अंतर्जीवनामध्ये पूर्णपणाने परिवर्तन घडून येईल. पूर्णपणाने म्हणजे हा मुमुक्षूचा साधक होणार आहे असंही म्हटलेलं आहे. ज्याला आत्मज्ञानच नसतं त्याच्या अंतर्यामी अज्ञान आहे, अपूर्णता आहे, विफलता आहे, आसक्ती आहे, दुर्बलता आहे, दुःख आहे, कितीतरी गोष्टी आहेत. या सगळ्याचं प्राबल्य असतं. पण एकदा काही अनुसंधानाची कला साधली ना की साधकाला आत्म्याचा स्पर्श लाभतो, परमात्म्याचा स्पर्श लाभतो. आत्मस्पर्शामुळे मग त्याची जी विफलता आहे, दुर्बलता आहे, अशक्तता आहे, अज्ञान आहे, हे सगळं दूर होतं. आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी तिथे ज्ञान, वैराग्य आणि आत्मसामर्थ्य या त्रयींनी त्याचं अंतःकरण अगदी भरून जातं. त्याचं अज्ञान, त्याची आसक्ती, त्याची भ्रांती, त्याची दुःख ही लोप पावतात आणि या जीवनामध्ये तो संपूर्ण स्वातंत्र्य भोगतो. स्वातंत्र्य आहे त्याच्याकडे. बघा काय सुंदर सांगितलं आहे. या मनोबोधाचा हा अखेरचा श्लोक, हा फलश्रुतीचा श्लोक आहे. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, मनाची शते ऐकता दोष जाती. म्हणजे कुठेतरी रेकॉर्डेड ह्याचे मनाचे श्लोक ऐकले म्हणजे होणार आहे का? तसं नाही आहे. नुसते ऐकून नाही आहे, तर सचेतन व्यक्तीकडून एकतर ऐकायला पाहिजे. ती व्यक्ती तेवढी सामर्थ्यवान पाहिजे. शिवाय हे नुसतं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्याची गोष्ट नाही आहे. तर इथे तसं संत सांगतात तसं वागणं अपेक्षित आहे. विचारानंतर उच्चार आहे आणि उच्चारानंतर आचार आहे. त्यामुळे तसं वागणं अपेक्षित आहे. आणि सतत ऐकलं जरी तरी हळूहळू दोष कमी होतातच. जे आपल्या हातनं ज्या चुका झाल्या त्याच्याविषयी पश्चात्ताप होतो, अनुताप होतो आणि आपोआप सगळे दोष निघून जातात. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी की दोष लक्षात आल्यानंतर कदाचित साधकाच्या मनामध्ये न्यूनगंडाची, कमीपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे की मला काहीच जमणार नाही, मी फारच अडाणी आहे, मी फारच पापं केलेत, मी फारच दोषयुक्त आहे. असंही नको व्हायला बरं का. नम्रत्व असायला पाहिजे पण न्यूनगंड नको. न आत्मानं अवसादयेत उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमम साधयेत. स्वतःला कमी लेखायचं नाही, न्यूनपणा मनामध्ये आणायचा नाही आहे. आणि विश्वास स्वतःला द्यायचा आहे की पाठीशी प्रभू रामचंद्र आहेत, समर्थांची कृपा आहे. समर्थांच्या बोलण्याप्रमाणे आपलं जर का आचरण असेल तर आपला उद्धार निश्चितपणाने होणार आहे. आपण साधना योग्य तरी होणार आहोत आणि पुढे साधना करता करता सायुज्यता मुक्तीपर्यंत पोचणार आहोत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. एक एक टप्पा गाठत आपण पुढे पुढे चाललो आहेत. आता सायुज्यतेच्या मुक्कामापर्यंत पोचायचे. आता इथे समर्थांचा भाव काय आहे?
मती मंदते साधना योग्य होती. पण शेवटी म्हटलेलं आहे, म्हणे दास विश्वासता मुक्ती लाभे. विश्वास म्हणजे काय आहे? परमेश्वरावर विश्वास म्हणजे श्रद्धा, म्हणजेच प्रेम, म्हणजेच भक्ती. नुसत्याच बुद्धीने, नुसत्याच ज्ञानाने या मनाच्या श्लोकाचा अभ्यास करून चालणार नाही आहे. बुद्धिमान माणसं तर्क पुष्कळ करतात त्याच्यासाठी, पण त्यापेक्षा बुद्धिमान माणसापेक्षा जी मतिमंद आहेत, साधी आहेत, अडाणी आहेत, पण सश्रद्ध आहेत, अशी माणसं लवकर त्यांचा उद्धार होतो. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात, मला बुद्धिमान माणसाविषयी अतिशय आदर आहे, पण सश्रद्ध माणसाविषयी मला प्रेम आहे. त्यामुळे बुद्धीला भावाची जोड पाहिजे, बुद्धीला भक्तीची जोड पाहिजे. गीतासुद्धा सांगते, बुधा भाव समन्विता हा. नुसती बुद्धिमान माणसं कदाचित वृक्ष असू शकतात, फक्त तर्कशुद्ध असू शकतात, पण त्याला भक्तीची जोड पाहिजेच आणि श्रद्धा तर पाहिजेच पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा परमार्थ जो आहे ना, तो केवळ बुद्धीने करून चालणारच नाही आहे. त्याच्यामध्ये भावनेचा ओलावा पाहिजे, भक्तीचा झुळझुळणारा झरा पाहिजे, श्रद्धा हवी, समर्पणाची भावना हवी, मी दास आणि तू स्वामी अशी ही भावना असायला पाहिजे. किंवा अगदी तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हटलं तर, काहीही झालं तरी ही भक्ती ढळू द्यायची नाही, अनन्य भावाने भक्ती करायची. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, देवाचा विसर पडू नये. काहीही झालं तरी देवाला विसरायचं नाही. चांगली परिस्थिती असो, वाईट असो, सुखाचे दिवस असो, दुःखाचे असो, त्याला विसरायचं नाही आहे. हा बुद्धिमान माणूस असतो ना, अतिबुद्धिमान, अति तर्कदुष्ट जो विचार करतो, तो काय करतो, बऱ्याचदा तो शास्त्रामध्ये अडकतो, त्या विधीमध्ये अडकतो. पण त्यामुळे गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं की मला साध्या माणसांबद्दल प्रेम वाटतं. त्यामुळे कारण काय आहे, मतिमंद माणूस आहे, जो अडाणीच आहे, त्याला समजा दोष दाखवून दिले तर तो मान्य करतो. बुद्धिमान माणसं मान्य नाही करत. बुद्धिमान माणसं म्हणतात, नाही नाही मी म्हणतो तेच बरोबर आहे, ह्या ग्रंथात असं सांगितलं आहे. त्यामुळे बुद्धिमान माणसापेक्षा सुद्धा सश्रद्ध माणसं हवीत. किंवा बुद्धी असणं वाईट नाही आहे, बुद्धी असणं उत्तमच लक्षण आहे, पण त्याला भक्तीची जोड द्यायलाच पाहिजे. नुसत्या बुद्धीने वृक्ष व्यवहार करायचाच नाही आहे. आणि म्हणून हा शेवटचा जो फलश्रुतीचा श्लोक आहे तो आत्मपरीक्षणाचा आहे. मी वृक्ष आहे का? मी केवळ विद्वान, खूप ग्रंथ वाचले, खूप पदव्या मिळाल्या, खूप काही झालं, खूप लोक माझे काय अनुयायी आहेत म्हणून मी श्रेष्ठ नाहीच ठरत. त्याला भक्तीची जोड आहे का? मनामध्ये परमेश्वराविषयी श्रद्धा आहे का? तरच ही प्रगती होणार आहे. कुठनं सुरुवात केली? गणाधीश जो गमू पंथ आनंत या राघवाचा, इथपासनं सुरुवात झालेली. आपण पाहिलं होतं पहिल्या भागामध्ये, मनाच्या श्लोकाच्या पार्श्वभूमीमध्ये सुद्धा पाहिलं होतं. मनाचे श्लोक समर्थाने जरी मराठीत लिहिले असले तरी याची अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. आणि इतकी भाषांतरं होणं याच्यामध्येच मनाच्या श्लोकाचं मोठेपण सामावलेलं आहे. माणसामधलं देवत्व जागृत झालं तर माणुसकीची वृंदावनं उभी राहतील. आणि ईश्वराबद्दलची ओढ जर का तीव्र असेल तर आपोआप त्या मनाची मशागत होऊन अंतःकरणातली सात्विक श्रीमंती वाढीला लागणार आहे, असा विश्वास समर्थांनी या मनाच्या मनोबोधाद्वारे आपल्यापर्यंत मांडलेला आहे. असा हा मनोबोध बघा काय सुंदर. 205 श्लोकामध्ये, प्रत्येक श्लोकामध्ये समर्थांनी एक किंवा अधिक अतिशय उत्तमोत्तम विचार गुंफलेत. ह्या गुंफून याची मालाच तयार केलेली. आता ती प्रभू रामचंद्रांना अर्पण करायची. त्यामुळे ते प्रत्येक श्लोक अतिशय प्रभावी आहे. एक श्लोक घेतला किंवा श्लोकांची माला घेतली तरी प्रत्येकामधलं सामर्थ्य आपल्याला निश्चितपणाने कळतं. आणि हे जाणून घेत असताना समर्थ किती पहिल्या प्रतीचे अध्यापक होते हेही जाणवतं. म्हणजे स्थळं बघा, काळ बघा, श्रोते कसे आहेत, प्रसंग कसे आहेत, हे सगळं लक्षात घेऊन ते विषयाची रचना करतात, मांडणी करतात. परंतु पायाभूत तत्व
न चुकता सांगतात. म्हणजे तत्त्वज्ञानाचा हाच मूळ गाभा आहे. तत्त्वज्ञान अतिशय वृक्षही असता कामा नये, गहनही असता कामा नये. त्याला व्यवहारातली उदाहरणं द्यायलाच हवीत, पण म्हणून मूळ तत्त्व विसरून सुद्धा चालणार नाही. व्यवहाराचे उदाहरणं देता देता अति खालच्या पातळीवर येऊन सुद्धा चालत नाही. आणि समर्थाने हे इतकं सुंदर समन्वय साधलेलं आहे. त्यामुळेच दासबोधापेक्षा सुद्धा मनाच्या श्लोकामुळे समर्थ लहान थोरांना अतिशय जवळचे वाटतात, परिचित वाटतात. आजही कुठलेही रामदासी स्त्री पुरुष भिक्षा मागताना ह्याच मनाच्या श्लोकाचा खणखणीत उच्चार करतात आणि मग भिक्षा मागतात. केवढं महत्त्व या मनाच्या श्लोकाचं. आणि ज्याचं चिंतन करावं तसं तसं ते मन बनत जातं. हे तर समर्थाने किती सुंदर ओळखलं होतं. आणि म्हणून बोध केला आहे तो मनाला बोध केलेला आहे. त्यामुळे ही धारणा करायची. देहामध्ये आकुंचितपणा, संकुचितपणा फार आलेला आहे. त्यामुळे मनाने पहिल्यांदा भगवंताशी संबंध जोडायचा आहे. मी देहाचा नाही आहे, मी भगवंताचा आहे, अशी मनाची धारणा करायची. आणि या धारणेच्या अभ्यासाला समर्थ म्हणतात भक्तिपंथ. पंथावरनं चालत आलो आहे, मुक्काम जवळ आलेला आहे. पण तरी तपासून बघूया ना की आपण आपला मार्ग बरोबर आहे का? आपलं कुठे चुकलं तर नाही ना? आपण कुठे आड रस्त्याला तर गेलो नाही ना? 7 मुक्काम होते या मार्गावरचे, 7 मुक्काम होते. आपले किती पार झालेले आहेत बघूया तरी. या मार्गावर या गमूपंथ आनंत या राघवाच्या भक्तिपंथावर वाटचाल करताना पहिल्यांदा काय होतं? अगदी सुरुवातीला आम्हाला काही येत नाही बरं का, आम्ही अगदी अज्ञानी आहोत. या मार्गावरचं अगदी पहिली 2-4 पावलं टाकताना पहिल्यांदा काय होतं? तर पहिल्यांदा विकार आणि त्या दुष्ट वासना यांना सुरुवातीलाच आवर घालायला लागतो. आणि सदाचरणाने नैतिक जीवन आमचं सुरू होतं. हा आहे पहिला मुक्काम. या मार्गावरचा पहिला मुक्काम म्हणजे माणूस सदाचारी होतो. सदाचरणाने भरलेलं हे भौतिक किंवा नैतिक जीवन हा पहिला मुक्काम आहे. पण अशा सदाचरणी माणसाला सुद्धा बाहेरच्या जगाचं आकर्षण असतंच की. परंतु बाहेरचं जीवन कसं आहे? हे अपूर्ण आहे, दुःखाने भरलं आहे, अशी मनाची खात्री पटायला लागते. हा झाला दुसरा मुक्काम. सदाचरणी जीवन पाहिजे आणि त्याच वेळेला हे बाहेरचं सगळं जे आकर्षक जग आहे ते सगळं मिथ्या, ही मनाची खात्री पटायला लागते. हा झाला दुसरा मुक्काम. आता अंतिम ध्येय काय आहे? ते आहे भगवंत. त्याचं अखंड स्मरण राहिलं पाहिजे. त्याच्या नामस्मरणाचा सतत अभ्यास करत राहिला पाहिजे. हा आहे तिसरा मुक्काम. पहिल्यांदा विकार वासना सोडायच्यात, सदाचरणाकडे वळायचे. दुसऱ्या मुक्कामावर बाहेरचं सगळं विश्व हे मिथ्या आहे, टिकणारं नाही आहे, शाश्वत नाही आहे, याच्यातनं कधीच सुख मिळणार नाही, ही मनाची धारणा पक्की करायची. पण वाटचाल करत असताना त्या भगवंताचं सतत नामस्मरण घडायला पाहिजे. हे जेव्हा घडायला लागेल तो आहे तिसरा मुक्काम. आता ज्या वेळेला ही देहबुद्धी क्षीण होऊन आत्मबुद्धी वाढीला लागते, सदा सर्वदा देव सन्निध आहे अशी निस्संशय भावना जेव्हा मनात येते, तो आहे चौथा मुक्काम. तू आहेस ना माझ्याबरोबर? तू असताना मला कशाचा भय आहे? रामा मी तव दास दास म्हणता माते कशाचे भय? मला आता भीतीच राहिली नाही आहे. आणि जेव्हा भीती राहत नाही तेव्हा अभय हा सद्गुण वाढीला लागतो. गीतेमध्ये सुद्धा दैवी गुणामध्ये अभय सांगितलं आहे. पण हा अभय जेव्हा आपल्यामध्ये प्रगट होतो, कशाची भीतीच वाटत नाही. संकट येवो, दुःख येवो, आपत्ती येवो, घाबरायचं कारणच नाही. मला प्रभू रामचंद्र पाठीशी समर्थांची कृपा आहे. हा आहे चौथा मुक्काम. आता इथून पुढची वाटचाल मात्र अवघड आहे. परमार्थाची खरी वाटचाल इथनं सुरू होते. या दुःखाच्या प्रसंगीसुद्धा भगवंत आपल्याला सोडणार नाही अशी श्रद्धा जेव्हा वाढीच लागते. आणि ह्या मार्गावर पोचलेले किंवा पोचत आलेले जे कोणी सिद्ध आहेत, यांच्यापैकी एखाद्या ठिकाणी आपलं मन स्थिर होतं. हा आहे पाचवा मुक्काम. म्हणजे सद्गुरू भेटतात. कुणीतरी आमच्यासमोर आदर्श असतात की अशा मार्गाने मी जायला पाहिजे.
त्यांच्यासारखं वागता यायला पाहिजे असा जेव्हा खात्री असते, श्रद्धा बळावते, तो आहे 5वा मुक्काम. पण इथपर्यंत वाटचाल आहे ती सगळी सगुणाचीच आहे. आता सगुणाकडनं निर्गुणाकडे जायचे. सगळं दृश्य आहे हे मिथ्या आहे, पटलंय, पण आता ते दूर सारून ते निर्गुणाच्या ठिकाणी जाऊन पोचायचे. हा अभ्यासाचा मुकुटमणी आहे आणि हा आहे 6वा मुक्काम. सगुणाकडनं निर्गुणापर्यंत पोचायचे, हा 6वा मुक्काम आहे. हा 6व्या मुक्कामाकडनं आपण जेव्हा पुढे झेपावतो तेव्हा तिथे अज्ञान उरतच नाही. अज्ञान लयाला जातं आणि ज्ञान प्रगट होतं. नंतर नंतर ही सर्वसाक्षी अवस्थासुद्धा आटून जाते. तिथेच आटते सर्वसाक्षी अवस्था, असं समर्थानेच सांगितलं आहे. आणि मग सगळीकडे एक परमात्म तत्वच दिसायला लागतं, त्याच्याशिवाय दुसरं नाहीच. सगळीकडे तेच दिसायला लागतं. द्वैताचा समूळ नाश होतो आणि केवळ विदेहावस्था प्राप्त होते. हा शेवटचा आणि म्हणजे 7वा मुक्काम आहे. देहाचं भानसुद्धा नाही, विदेही. मी म्हणजे देह ही जी पक्की भावना पहिल्यांदा होती पूर्णपणाने विरून गेली आहे. आता मी देह नाही इतकी अलौकिक अशी भावना निर्माण होते. ही विदेही भावना आहे. विदेही जनक आपल्याला माहिती आहे, पण अगदी आजच्या काळातसुद्धा कलावती आई यांचंसुद्धा उदाहरण हे विदेहित्वाचंच आहे. एकदा कलावती आई आणि एक त्यांची कोणी सहकारी किंवा त्यांची एक शिष्या अशा त्या हार करत बसलेल्या होत्या. आणि त्या हार करत असताना त्या निवांत बसलेल्या पाहून त्यांची एक साधिका, एक शिष्या त्यांच्या पायाला तेल लावत होती, कारण त्यांच्या पायाला जरा दुखणं झालं होतं. पायाला तेल लावत होती. असं बराच काळ चाललं. यांचं हार गुंफणं चाललं होतं, तिचं तेल लावणं चालू होतं. मध्येच त्या म्हणाल्या की थांब जरा, मी नमस्कार करून येते, तोपर्यंत तू पायाला तेल लावत बस. म्हणजे कुणाच्या पायाला तेल लावणं चाललंय, कुणाला त्याच्यामुळे समाधान वाटतं, ही देहाची अवस्था विरूनच गेली होती. पायाला तेल त्यांच्याच लावत होते आणि त्या म्हणल्या थांब मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पायाला तेल लावत बस. ही विदेही अवस्था आहे. देहाचं भानच उरलं नाही, जाणीवसुद्धा उरलेली नाही. अशी विदेह अवस्था प्राप्त होणं हा 7वा आणि शेवटचा मुक्काम आहे. आता ह्या मुक्कामावर एकदा पोचलं की तो सिद्धच होऊन जातो. आणि मग त्याच्या सिद्धी तो स्वतःपुरती ठेवत नाही, तो इतरांना या भक्ती मार्गामध्ये, या भक्तिपंथामध्ये मार्गदर्शन करतो. असा आहे हा राघवाचा पंथ. समर्थांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत की त्यांनी आपल्याला हा पंथ दाखवला. आता वाटचाल ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार, ज्याच्या त्याच्या साधनेनुसार, ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार करायची आहे. पण मार्ग इतका उत्तम, इतका चोख मार्ग समर्थांनी आपल्याला दाखवून ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांचे आपल्यावर खूप शतशः ऋण आहे. ते कुठल्याच जन्मात फेडता येणार नाही आणि फेडायचंही नाही आहे. त्यांच्या ऋणातच राहून पण त्यांना जो अपेक्षित अभिप्रेत जो समाज आहे, जी व्यक्ती कशी आदर्श असावी, असा प्रत्येकाने आपापल्या परीने किंचित का होईना प्रयत्न करायचा आहे. आणि तीच समर्थांना आपण ही गुरुदक्षिणा देणार आहोत. ही गुरुदक्षिणा जर का द्यायची असेल तर स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या रीतीने परिवर्तन व्हायलाच पाहिजे, असं समर्थांना आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासन देऊया आणि ते पाळण्याचा अधिकाधिक प्रयत्न करूया. इथेच आज थांबूया. शेवट मात्र आपण समर्थांचं जे मागणं आहे, कल्याण करी रामराया, त्यांनी समारोप करूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी रामराया, रामराया. कल्याण करी रामराया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी
दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले आता न दिसे उरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम